आरक्षण आरक्षण आणि आरक्षण सध्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक चौकात हीच चर्चा आहे। याच आरक्षणावरून कट्ट्यांवरही गप्पा सुरू आहेत। पण अशा चर्चा सुरू होण्यामागेही काही पहिलीच वेळ असं नाही। महाराष्ट्र निर्मितीनंतर मराठा आरक्षणावरून अनेक वेळा अशा चर्चा रंगल्या, त्यावरून आक्रमक आंदोलनही झाली आणि आता त्याच चर्चांना जालन्यातील मनोज जरांगेंचं आंदोलन कारणीभूत ठरलंय। नमस्कार, मी सरिता कौशिक, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। जालन्यात मनोज जरांगेंचं उपोषण गेल्या 16 दिवसांपासून सुरू आहे आणि त्यावरच आज तोडगा निघेल असं वाटलं होतं। मात्र त्याचीही आशा मावळली आहे, कारण काल जेव्हा मनोज जरांगेंनी उपोषण सोडण्यासाठी मंत्रिमंडळासह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजे उपस्थित असावेत अशी मागणी केली होती, त्यानंतर नवीनच प्रश्न समोर उभे दिसले। मात्र त्यात जरांगेंनी आणखी एक पाऊल टाकत दोन्ही राजांना यायला जमत नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडू अशीही तयारी दाखवली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठरले। दोघेही संध्याकाळी 5 वाजता जालन्यात पोहोचणार होते। दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजस्थान दौऱ्यावर आहेत, त्यामुळे आज तरी शेवटी जरांगेचे उपोषण सुटणार असे चित्र पक्के झाले। मात्र ह्या कहाणीत रोज काहीतरी ट्विस्ट येतोच आणि तो आजही आलाच। संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत जालन्यात तुर्तास तरी शिष्टमंडळ जाणार असं जाहीर केलं, म्हणून मनोज जरांगेंचं उपोषण सुरूच राहणार आहे। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत ते पाहूया, कारण त्यांच्या आदेशानंतरच या प्रश्नावर तोडगा निघणार आहे। आजही आमचे मंत्री तिकडे होते, आजही मंत्री तिकडे जात आहेत, त्याच्याशी चर्चा करतील। मी काल त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, अतिशय सकारात्मक चर्चा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि त्यांनी देखील काही जी भूमिका आहे आणि ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्याही समजून घेतलेल्या आहेत। आज पुन्हा आमचे लोक त्यांच्याशी बोलतील आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल। इकडे मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला, त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला। अखेर शिष्टमंडळ जाणार हे निश्चित झालं आणि चर्चा सुरू झाल्या का 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 रद्द केला ऐनवेळी शिंदे पवारांनी त्यांचा दौरा? त्याचे उत्तर आहे हा व्हिडिओ। तो आता तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसत असेलच। यात मुख्यमंत्री पत्रकार परिषदेसाठी येताना दिसतायत, त्याच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसतायत। आता ते काय बोलत असतील हे ऐकू येत नसेल, मात्र याच 13 सेकंदांच्या व्हिडिओमुळेच मुख्यमंत्र्यांनी आजचा जालना दौरा रद्द केला की काय अशा चर्चा सुरू झाल्या। एव्हाना तुमच्या फोनवर हा व्हिडिओ फॉरवर्ड आला असेल, पण नेमकं काय आहे त्या व्हिडिओत ते पाहूयात। बोलून मोकळं व्हायचं, बोलून आपण मोकळं निघून जायचं। हो है ना? जालना जाणे रद्द झाले आणि याच व्हिडिओ बद्दल मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले। आज जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून काही जे लोक त्या शब्दाचं पुढचं मागचं शब्द काढून नेमकं जेवढा मतितार्थ त्याच्यामधला म्हणजे त्याच्यातला लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण होईल की सरकार आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे हे बघा, हे दाखवण्याचा प्रयत्न जे विघ्न संतोषी लोक आहेत, ज्यांना मराठा समाजाचं आरक्षणच्या बाबतीमध्ये किती संवेदना आहे, हे या माध्यमातून पुढे आलेलं आहे। पण कारण नेमकं हेच की अजून काही?
सूत्रांच्या नुसार या व्हायरल व्हिडिओमुळे जालन्यात शिंदे आणि पवारांना विरोधाला तोंड द्यावं लागू शकत होतं आणि त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव दौरा करू नये असं पत्र आल्याचीही माहिती आहे. त्यामुळेच हा दौरा रद्द केल्याची शक्यता आहे. आता या सगळ्यावर मनोज जरांगेंची भूमिका काय आहे ते जाणून घेण्यासाठी खुद्द जरांगे आपल्या सोबत असणार आहेतच. त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहेच, पण त्यांच्या मागणीवर आम्ही विचारला होता आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळासह यावं ही जरांगेंची मागणी पटते का? दोन राजांनीही यावं अशी त्यांची मागणी होती. आज सकाळी आपण प्रश्न दिला होता, त्याला आपल्याला उत्तर द्यायचं होतं होय किंवा नाही. मनोज जरांगेंची हीच मागणी पूर्ण होईल की नाही हे लवकरच कळेल. पण ही काही पहिली मागणी नाहीये ज्यावरून जरांगे आणि महाराष्ट्र सरकार समोरासमोर आलंय. म्हणजेच 29 तारखेला ऑगस्टच्या उपोषणावर बसल्यानंतर जरांगेंनी किती मागण्या केल्यात आणि त्यातल्या किती पूर्ण झाल्यात आणि किती बाकी आहेत, त्यासाठी आपण गेल्या 16 दिवसांचा आढावा घेणं गरजेचं ठरतं. तोच आढावा घेण्यासाठी आपण पाहूया टीम 0 आवरचा रिसर्च रिपोर्ट. तारीख 29 ऑगस्ट, उपोषणाचा पहिला दिवस. जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मंदिरासमोर गर्दी जमली होती. कारण होतं मनोज जरांगे पाटील. मराठा समाजाला कुणबी आणि मराठा म्हणून प्रमाणपत्र द्यावेत नसता प्राणांतिक आमरण उपोषण सुरू करणारे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला आरक्षणासाठीच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह आणखी 3 मागण्या होत्या. तारीख 30 ऑगस्ट, उपोषणाचा दुसरा दिवस. दुसऱ्याच दिवशी प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. जरांगेंनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्जुन खोतकर यांना कॉल करत आंदोलनात मध्यस्थी करण्याचे आदेश दिले. इतकंच नाही तर त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून जरांगेंशी संवादही साधला. मात्र त्यानंतरही जरांगेंनी आंदोलन सुरूच ठेवलं. तारीख 31 ऑगस्ट, उपोषणाचा तिसरा दिवस. उपोषण सुरू होऊन 2 दिवस झाले. जरांगेंची प्रकृती खालावली. त्याच दिवशी पहाटे पोलिसांनी तिथे बंदोबस्त वाढवला. दुपारी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेही तिथे पोहोचले. संध्याकाळी पुन्हा पोलिसांनी उपोषण मागे घेण्यासाठी जरांगेंना विनंती केली. त्यातही तोडगा निघाला नाही. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आणि 5:45 वाजता आंदोलन बसलेल्या मंडपामध्ये पोलीस अधिकारी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. तारीख 1 सप्टेंबर, उपोषणाचा चौथा दिवस. लाठी हल्ल्याचे पडसाद राज्यात उमटू लागले आणि जालन्यात नेते जमायला सुरुवात झाली. 1 तारखेला पहाटेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पोहोचले. तारीख 2 सप्टेंबर, उपोषणाचा 5वा दिवस. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंतरवाली सराटी गाठलं. जखमींसह उपोषण करणारे मनोज जरांगेंची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी भाजपचे खासदार उदयनराजे सुद्धा होते. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही जरांगेंची विचारपूस केली आणि संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण जरांगेंच्या भेटीला जालन्यात पोहोचले. तारीख 3 सप्टेंबर, उपोषणाचा 6वा दिवस. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्याच दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून हालचालींना वेग आला. तिकडे जरांगेंनी सरकारला अध्यादेशाचा अल्टिमेटम दिला. तारीख 4 सप्टेंबर, उपोषणाचा 7वा दिवस. मनोज जरांगेंची प्रकृती खालावत होती. त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यात पोहोचले. त्यांनी
जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मराठा तरुणांना आवाहनही केलं. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतली आणि आश्वासन दिलं. तारीख 5 सप्टेंबर, उपोषणाचा 8वा दिवस. जरांगेंचं उपोषण मागे घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले. मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळही होतं, मात्र त्यांच्या चर्चेतून मार्ग निघाला नाही. तारीख 6 सप्टेंबर, उपोषणाचा 9वा दिवस. उपोषणाच्या 9व्या दिवशीही जरांगे मागण्यांवर ठाम होते, मात्र त्यांच्या मागणीनं महाराष्ट्रात नव्या संघर्षाची ठिणगी पेटली. त्यांच्या मागणीला विरोध करत ओबीसी समाजानं राज्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला. तर मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापनेची घोषणा केली. 8 दिवसांमध्ये माहिती गोळा करण्याचे आदेश दिले. तारीख 7 सप्टेंबर, उपोषणाचा 10वा दिवस. 10व्या दिवशी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे अंतिम निर्णय घेणार होते. अर्जुन खोतकर यांनी सरकारी अध्यादेश जरांगेंना दिला, मात्र त्यात जरांगेंच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या. वंशावळीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला होता, मात्र तो जरांगेंना मान्य नव्हता, म्हणून त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. तारीख 8 सप्टेंबर, उपोषणाचा 11वा दिवस. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीनं राज्यात ओबीसी समाज आणि कुणबी संघटनाही आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी चंद्रपूर, नागपूरमध्ये मोठ्या आंदोलनाचाही इशारा दिला. तर तिकडे जालन्यातून आंदोलकांच्या शिष्टमंडळाला सह्याद्रीवर चर्चेचंही आमंत्रण दिलं गेलं. गेल्या 10 दिवसांमध्ये 2-3 वेळा सरकारनं उपोषण मागे घेण्यासाठीचा प्रयत्न केला, मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या जरांगेंनीही माघार घेतली नाही. तारीख 9 सप्टेंबर, उपोषणाचा 12वा दिवस. सरकार काही बधेना आणि जरांगेही काही थांबेना. मराठा आरक्षणाचा तिढा काही सुटेना. अशीच गत सुरू होती. त्यातच जरांगेंचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईत आलं. रात्री 11 वाजता बैठकीला सुरुवात झाली. रात्री 1:30 वाजेपर्यंत मंथन झालं. त्यातून नवा GR तयार झाला, पण तोही जरांगेंना मान्य नव्हता. तारीख 10 सप्टेंबर, उपोषणाचा 13वा दिवस. दिवस आणीबाणीचा होता, कारण मनोज जरांगे निर्णय घेणार होते. संध्याकाळी 6:30 वाजता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि गावोगावी साखळी उपोषणाचं आवाहन केलं. परिणामी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात उपोषण सुरू झाली आणि जालन्यात आंदोलन सुरूच राहिलं. तारीख 11 सप्टेंबर, उपोषणाचा 14वा दिवस. मराठा आरक्षणावरून उपोषणाला बसलेले मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षणावरून भाष्य केलं. शिवाय त्यांची प्रकृती खालावत होती. त्यातच त्यांनी सलाईन काढून पाणी देखील बंद केलं, म्हणून चिंता वाढली होती. त्यातच जरांगेंनी नवी घोषणा केली, ती म्हणजे आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घेतले पाहिजेत आणि सरकार तयार असेल तर मी 4 पावलं मागे जायला तयार आहे, असं जाहीर केलं. त्यामुळे चर्चेची दारं मोकळी झाली. तारीख 12 सप्टेंबर, उपोषणाचा 15वा दिवस. आंदोलनासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण त्या दिवशी जरांगेंनी भूमिका बदलत सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला. त्याआधी सकाळीच त्यांच्या भेटीला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे पोहोचले. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली आणि चर्चेनंतर संध्याकाळी जरांगेंनी नवी भूमिका घेत सरकारला नवा अल्टिमेटम दिला. इतकंच नाही तर उपोषण सोडत असताना मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 2 राजे यांची उपस्थिती असावी अशी मागणीही केली. तारीख 13 सप्टेंबर, उपोषणाचा 16वा दिवस. सकाळी जरांगेंनी भूमिकेत आणखी शिथिलता आणली आणि दोन्ही राजेंना वेळ नसेल तर मुख्यमंत्र्यांनी यावं अशी भूमिका घेतली. 0 आवर, ABP माझा. मराठा, कुणबी, ओबीसी, तेली, माळी, धनगर ही नावं आहेत राज्यात आरक्षणावरून आक्रमक झालेल्या समाजांची. खरं तर अशी यादी घेणं आणि त्यावरून संघर्षांच्या बातम्या येणं हे कोणत्याही राज्यासाठी चांगलं नाही, कारण अशा संघर्षातून राज्यात सामाजिक शांततेचं आव्हान निर्माण होऊ शकतं. इतकंच नाही तर त्या संघर्षाचं रूपांतर द्वेषात झालं तर तेही कोणत्याही समाजाला परवडणारं नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र सरकार समोरची आव्हानं नक्कीच वाढली आहेत, हेही तितकंच खरंय. आता वेळ झालीये आपल्याला मीडिया सेंटरला जाण्याची, जिथं आपण पाहणार आहोत महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रतिक्रिया. आजचा आपला प्रश्न होता, उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळासह आणि 2 राजे यावं ही जरांगेंची मागणी पटते का? ट्विटरवरून धोंडप्पा नंदे, सर्वसामान्य नेतृत्व म्हणून मुख्यमंत्र्यांकडे बघितलं जातं. मराठा आरक्षण संवेदनशील विषय आहे, मनाचा मोठेपणा दाखवून शिंदेंनी यावं.
ट्विटरवरून नारायण माने, दीर्घ काळापासून मराठा आरक्षणाबाबत चर्चा होतात. राजकारणी लोक मराठा समाजाला फसवत आहेत, म्हणून दोन्ही राजेंनी अधिकृत जबाबदारी घ्यावी. ट्विटरवरून दिनकर, शरद पवार उद्धव ठाकरेंना का नसेल बोलावले? अपेक्षा भंग झाला का? युट्यूबवरून दिलीप मंचिकर, मुख्यमंत्री दिल्लीला जातात तर आंदोलनाच्या ठिकाणी जायला काय हरकत आहे? युट्यूबवरूनच प्रतिक्रिया गणेश शेळके यांची, सरकार आपल्या दारी असं पण येतच आहे, त्यांना फक्त आंदोलनाच्या ठिकाणी यायचे आहे. युट्यूब प्रशांत रायपुरे, मराठे इतके समृद्ध असूनही त्यांना आरक्षणाची गरज आहे, तर मग SC, ST, OBC या मागासलेल्या लोकांची काय गत असेल? युट्यूबवरून काशीनाथ क्षीरसागर, आरक्षण मागून काय फायदा? नोकर भरती आहेच कुठे? सरकार आणतंय कंत्राटी आणि आरक्षणाची काय खात्री? युट्यूबवरून देवेंद्र लोंढे, काय फरक पडला बोलवलं तर? लोकप्रतिनिधी आहे, कोणी देव नाही, लोकांनी दिलेल्या मतांमुळे आज ते त्या पदावर आहेत. युट्यूबवरूनच आदर्श भोसले, उपोषण सोडवायला नाही आलात तर मत मागायला येऊ नका, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर निवडणूक जवळ आहे. इंस्टाग्रामवरून सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया आहे, ते काय मुद्दाम हट्ट करत नाहीत, जे काही निर्णय घेतले आहेत त्यासाठी बोलायचं असेल त्यांना. इंस्टाग्रामवरूनच नागेश ढेपे, ते लोकसेवक आहेत, राजे नाहीत, लोकांनी बोलावले तर जावं लागेल ना, लोकांनीच त्यांना तिथे बसवले आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम आज झाला असता तर कदाचित त्यांचं उपोषण आता मागे घेतलेलं असतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला आणि जरांगे उपोषणावर कायम आहेत. काय आहेत त्यांच्या आत्ताच्या भावना आणि पुढची भूमिका काय राहणार हेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. तिथे आपल्यासोबत खुद्द मनोज जरांगे आहेत. मनोज जरांगेजी, नमस्कार. परत एकदा 0 आवर मध्ये आपलं स्वागत. आपल्या या उपोषण काळाच्या दरम्यान आपण तिसऱ्यांदा 0 आवर मध्ये सामील होत आहात. आज मात्र आम्हाला सर्वांनाच वाटलं होतं की शेवटी तुमचं उपोषण सुटेल आणि मुख्यमंत्री तुमच्या भेटीला येतील. ते येणार होते. तुमच्या मते नक्की काय झालं? माहित नाही काय झालंय. एकतर मला अधिकृत दौराही माहीत नव्हता. आत्ता म्हणजे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मला मिळाला, परंतु मला अधिकृत कोणाकडून पत्र नाही, कोणाकडून निरोप सुद्धा नाही. 6 वाजता पत्कर साहेब फक्त आले आणि म्हणले की मी घेऊन येतो, एवढंच. घेऊन येतो याचा अर्थ आम्ही असं धरला की CM साहेबाला घेऊन येत आहे, म्हणजे अधिकृत माहीतच नाही. आणि रद्द पण झाला, ते पण आत्ताच मीडियातूनच माहिती मिळाली. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला खोतकरांनी हा शब्द दिलाय की मुख्यमंत्री हे तुमच्या भेटीला येणार. आज संध्याकाळचं सांगताय का? मुख्यमंत्री नाही, नुसतं घेऊन येतो म्हणले. मला मीडियातून कळालं की मुख्यमंत्री साहेब येणार आहेत म्हणून सकाळी, म्हणजे दुपारी 11 साडे11च्या वेळेस कळालं की मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. मीडियाच्या माध्यमातून याच बांधवांकडून कळालं. अधिकृत कुठूनच कळालं नाही आम्हाला, ते फोन नाही किंवा पत्र नाही, कशाच्या द्वारे येणार आहेत म्हणून. म्हणजे आज दिवसभराचा क्रम सांगितला मी तुम्हाला. बरोबर. मात्र आज 5:30-6 वाजता भाऊ आले होते. त्यांनी सांगितलं मी घेऊन येतो. घेऊन येतो याचा अर्थ असा की आम्हाला वाटलं मुख्यमंत्री साहेबांना घेऊन येतो. म्हणलं या, पण त्यांनी नाव असं नाही घेतलं की मुख्यमंत्री की मंत्री मंडळाचं शिष्टमंडळ आणतो, असं काही नाव नाही घेतलं. म्हणजे अधिकृत माहित नव्हतं. माहित होतं मुख्यमंत्री साहेब येणार आहे, अधिकृत असं नाही होतं माहित. पण चला, आमचा काय तो प्रश्न नाही किंवा ते रुसलो पण नाहीत आम्ही, आम्हाला कळालं नाही काय, आम्हाला त्यात काही अडचण नाही. एक सांगितलं फक्त क्रम, आमचा प्रश्न नाही, येतील ते. आमच्या तर मन आत्ताही म्हणताय आणखीन, पण साहेब येतील. पण तुमची खरं तर पहिली अट हीच होती की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही राजे मंत्रिमंडळासह त्यांनी यावं आणि मग तुम्ही उपोषण सोडणार. त्यामुळे आता तुमचं उपोषण कसं सुटणार? शिष्टमंडळ येत आहे तुमच्याशी चर्चा करायला, खास ते गठीत केलंय. ते शिष्टमंडळ आलं तर तुम्ही उपोषण सोडायला तयार आहात का तुमच्या मागण्या मान्य झाल्या तर?
ताई किती हास्यास्पद खेळ आहे बघा ना, किती हसण्यासारखा खेळ आहे. उपोषण सोडा म्हणतोय आम्ही, तरी सोडायला कोणी येत नाही. म्हणजे एक जर विचार केला तर ह्या आरक्षणासारखाच खेळ करतो बघायला. आमचं द्या म्हणतो तरी आम्हाला कोणी द्या ना, आम्ही मागास असून सुद्धा. आज आमची काय चूक आहे ताई, 1 मिनिट घेतो फक्त मी. आमची काय चूक आहे, सरकारनं सांगितलं 1 महिन्याचं आम्हाला आरक्षणासाठी वेळ द्या. आम्ही नाकारत होतो नाही म्हणून. सरकारच्या 2 अटी होत्या ताई, आम्हाला 2 प्रस्ताव होते. एक महिना वेळ द्या, आम्ही टिकणार आरक्षण तुम्हाला देतो. दुसरी अट होती तुम्ही आमरण उपोषण सोडा. मला ह्या दोन्ही ताई अटी मान्य नव्हत्या. 1 महिना मी वेळ द्यायला तयार नव्हतो आणि आमरण उपोषण सोडायला सुद्धा तयार नव्हतो. पण समाजाला विचारलं मी काय करायचं, ते म्हणते 1 महिना द्या, हे असंच झाले 40 वर्ष. म्हणलं काय उपयोग होणार नाही. पण समाज म्हणला चला 40 वर्ष दिले, जरांगे पाटील तुम्ही वेळ देऊन टाक, बघू काय होईल. आणि उपोषणाचं विचारलं, ते म्हणले उपोषण पण सोडा. मग आता सरकारला आम्ही शब्द दिला, कालचा विषय या बरोबर, सरकारला शब्द देऊन टाकला. माझा समाज म्हणतोय ना की वेळ द्या तर द्यायला तयार आहे. मी तर नाहीच आहे म्हणलं तुम्हाला द्यायला. काय व्हायचं ताई, प्रत्येक दर दिवसातून 4 वेळेस मंत्री महोदय मीडियावर यायचे आणि म्हणायचे आम्ही वेळ मागतो, त्यांना देत नाहीत, ते वेठीस धरायला लागले, असंच करायला लागले, तसं. म्हणजे आमच्या डोक्यावर खापर फोडायला बघत होती ती खोटेपणाचं. प्रत्येक वेळेस 8 दिवस सलग असं चाललं. मग आम्हीच शेवटी निर्णय घेतला की अरे हे आपल्यावर बहुतेक खापर फोडायले, त्यांना आरक्षण द्यायचं नाही दिसत आपल्याला. म्हणून आम्हीच विचार केला, सगळ्यांनी जाहीर मिटिंग घेतल्या मीडियासमोर. महाराष्ट्रातले सगळे जवळपास 7,000 मराठा समाज बोलवला होता आणि सांगून टाकलं की मी फक्त एका अटीवरती ठामे, मी आमरण उपोषण सोडतो, 1 महिना पण देतो, पण मी साखळी उपोषण सुरू ठेवू. मी आरक्षण देईपर्यंत 1 महिनाभर हे साखळी उपोषण सोडणार नाही, याच्यावर मी ठाम होतो आणि सांगून टाकलं. मग त्यांचे जे मंत्री महोदय होते इथं. पण मग आज आता तुमच्याकडे अर्जुन खोतकर आले होते, तुम्हाला पुढची दिशा काय दिसते? काय पुढे तुमचा मानस आहे? कसं जाईल हे सगळं? आता आम्हाला काय, आमच्याकडे उत्तरच नाही ताई. आम्ही त्यांनाच विचारतोय की तुम्हाला याच्या अगोदर असं विचारत होतो मी की तुम्हाला 1 महिन्याची वेळ कशाला पाहिजे. ते सांगत नव्हते, फक्त द्या म्हणायची. म्हणजे नाही का, एखाद्या मित्राच्या गावाला भेटायला बोलवतो, नुसतं ये म्हणतो फक्त. अरे बाबा पण काही काम सांग ना, लग्न आहे कोणाचं का जेवायला ठेवलंय तो, काहीतरी सांग ना, नुसतं ये. तसं तुम्हाला वेळ कशाला पाहिजे सांगत नाहीत, नुसतं दे. बरं ठीक आहे, तरी सोडून दिला आम्ही तो विषय, देऊन टाकला त्यांना 1 महिना वेळ. आता काय चुकी आमची सांगा? उपोषण सोडा म्हणले, ते सोडायला तयार. काय चुकी आमची? काय चूक काय केली आहे मराठीने? आम्ही मागास असून आरक्षण द्यायचं नाही. तुमचे सगळे प्रस्ताव आम्हालाच मान्य. उलट आम्ही तुम्हाला मागण्या केलेल्या त्या तुम्ही मान्य करायला पाहिजे. आम्ही तुमच्याच मागण्या मान्य करतो, म्हणजे उलटच झालंय. आता निवडून आम्हीच द्या, परत तुम्हाला महत्वाच्या काय ते नक्कीच महाराष्ट्र ऐकतो आहे. ऐका, तुम्ही जे म्हणताय ते महाराष्ट्र ऐकतो आहे. आम्ही सगळेजण तुमची तब्येत नीट राहावी यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आपल्या मनातली जी गोष्टी आहेत त्या एबीपी माझा बरोबर 0 आवर मध्ये शेअर केल्या, याबद्दल मी आपले धन्यवादही करते. आता वेळ झालीये महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. खरंच किती जणांना वाटतंय की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे जालन्यात जावं? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही राजे यांनी जालन्यात जाऊन हे उपोषण सोडावं. खरं तर बऱ्याच घडामोडी दिवसभरातून झालाय. मात्र हा प्रश्न आम्ही सकाळी तुम्हाला विचारला होता आणि त्यावर तुम्ही काय प्रतिसाद दिलाय, काय आहे कौल महाराष्ट्राचा, तो आपण बघूया. 54,000 मतं एकंदर युट्यूबवर या प्रश्नाला पडलेली आहे आणि 72% लोकांना वाटतं की मंत्रिमंडळानं जावं जरांगेंचं उपोषण सोडवायला. फक्त 28% वाटतंय की जाऊ नये. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं पडली आहेत. ते 73 लोकांना तिथं सुद्धा वाटतंय की जायला पाहिजे मंत्रिमंडळाने. फक्त 27% वाटतंय नाही. आता ट्विटरवर बघूया काय आहे कौल महाराष्ट्राचा. तर इथं मात्र अगदी कट टू कट आहे, नेक टू नेक अशा पद्धतीचं आहे. इथे
हो म्हणणाऱ्यांचा आकडा थोडासा कमी आहे. 49% लोक म्हणतात की जायला पाहिजे, पण 51% लोकांना ट्विटरवर वाटतंय की मंत्रिमंडळानं जरांगेंचं उपोषण सोडायला जायला नको. फेसबुकवर पोलला काय प्रतिक्रिया आल्यात आपण बघूया. 69% लोकांना फेसबुकवरही वाटतंय की जायला पाहिजे, फक्त 31% लोकांना वाटतंय जायला नको. आता मनोज जरांगे विषयात हायकोर्टानं ही उडी घेतली आहे. थेट मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था राखा आणि आंदोलकांच्या प्रकृतीची काळजी घ्या असे आदेश देत राज्य सरकारला तातडीनं पावलं उचलायला निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्याची जबाबदारी वाढली आहे. जरांगेंना उपोषण सोडले तरी आंदोलन स्थळी ते 1 महिना कायम बसणार आहेत, लढा सुरू ठेवणार आहेत. त्यामुळे उपोषण सुटले तरी आरक्षणाचा तिढा नक्की कसा सुटतो की सोडवण्याच्या प्रयत्नात गुंता अजून वाढतो, याकडे राज्यातील प्रत्येक समाजाचे लक्ष लागलेले राहणार आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे दिल्लीत झालेली इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक. मोदी विरोधी पक्षांनी देशात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उघडलेली आघाडी म्हणजेच इंडिया. आज या आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होती आणि ती झाली शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी. आघाडीतील महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. भाकपचे डी राजा, सपाचे जावेद अली, काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, द्रमुकचे TR बालू, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जदयूचे संजय झा, आपचे राघव चड्डा, PDPच्या महबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, झामुमोचे हेमंत सोरेन या नेत्यांनी इंडिया आघाडीची पुढची दिशा कशी असेल यावर चर्चा केली. बैठकीत ठरलेले 4 महत्वाचे मुद्दे केसी वेणुगोपाल यांनी वाचून दाखवले. इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होईल आणि महागाई, बेरोजगारी आणि भाजप सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवर ही सभा होईल असंही त्यांनी जाहीर केलं. जातीय जनगणनेचा मुद्दा देखील प्राधान्यक्रमाने घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महत्वाची बातमी, काही न्यूज अँकरच्या कार्यक्रमात इंडिया आघाडीचे प्रतिनिधी पाठवायचे नाहीत हे ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. आणि सर्वांचं लक्ष होतं तो मुद्दा म्हणजे जागा वाटपाचा. जागा वाटपाची प्रोसेस सुरू केली आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष आपापसात चर्चा करतील आणि ठरवतील. अशा 2 वाक्यात त्यांनी हा सर्वात महत्वाचा मुद्दा गुंडाळला. बंद दाराआड काहीतरी ठरलंय, पण इतक्यात जग जाहीर करायचं नाहीये की अवघड प्रश्न उशिरा सोडवायचं ठरलंय ते आपल्याला येत्या काही दिवसात कळेलच. जागा वाटप हा सर्वात कळीचा मुद्दा राहणार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. त्यामुळे याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा आपला दुसरा प्रश्न. तो बघूया आपल्या पोल सेंटरला. आपला आजचा प्रश्न होता, इंडिया आघाडीला आजच्या समन्वय समिती बैठकीत जागा वाटप फॉर्म्युला शोधता येईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावर आपल्या प्रतिक्रिया आणि आपला कौल थोड्याच वेळात आपण बघूयात, पण त्याआधी काही राजकीय अडचणी समजायला हव्या. इंडिया आघाडीतील नेत्यांनी कितीही नाही म्हटलं तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला सापडणं कठीण काम आहे हे सर्वांना माहिती आहे. आघाडीत जो पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल, निर्णय प्रक्रियेत किंवा वेळ आलीच तर सत्तेमध्ये त्याचा वाटा, त्याचाच से जास्त असणार हे या सर्व नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे आकड्यांच्या खेळात आपल्या हक्काच्या जागा सोडायला कोणताही लहान मोठा पक्ष सहजासहजी तयार होणं अशक्यप्राय गोष्ट. आणि म्हणूनच का की इंडिया आघाडीने हे सर्वात मोठे स्पीड ब्रेकर सर्वात आधी पार करायचे ठरवले तर होते. या समन्वय समितीच्या नेत्यांसमोरच्या महत्वाच्या मुद्द्यांबाबत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. मोदींना हरवण्यासाठी एकत्र आलेल्या 28 पक्षांनी आगामी रणनीतीवर विचारमंथन केलं. इतर कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्याआधी
जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि इंडिया आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असल्याचं समजतंय. Coordination committee decided to start the process of determining seats sharing. It was decided that the member parties will hold the talks and decide at the earliest. The committee decided to hold joint public meetings in different parts of the country. The first public meeting will be held at Bhopal in the first week of October in the issue of rising prices, unemployment and corruption of BJP government. आघाडीतील पक्षांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते जागा वाटपाचं. दिवसागणिक वेगवेगळ्या राज्यातून नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले. पश्चिम बंगालमध्ये ममता, केरळमध्ये डावे पक्ष काँग्रेससोबत लढत आले. त्यामुळे इथे ते काँग्रेसला नक्की कशा जागा सोडतील यावर बरंच काही अवलंबून आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते स्वबळाची भाषा करू लागले. ते बीआरएसला कितपत रुचेल याबाबतही शंका आहे. तिकडे दिल्ली पंजाब पाठोपाठ हरियाणामध्ये सुद्धा आप मजबूत स्थितीत असताना ते काँग्रेसला जास्त जागा सोडतील अशी शक्यता कमी दिसते. त्यामुळे काँग्रेसही वेगळा विचार करेल अशी चिन्ह आहेत. ये जो शुरुआत हुई है, जो विपक्षी पार्टियां मिली हैं, ये अच्छी शुरुआत है, क्योंकि प्रजातंत्र में पक्ष भी और विपक्ष भी दोनों मजबूत होंगे तो प्रजातंत्र मजबूत होगा, और कोई भी एक भी पक्ष कमजोर होगा तो प्रजातंत्र कमजोर होगा. तो इस वास्ते अब जो शुरुआत है, जहां तक हरियाणा का सवाल है, हरियाणा में कांग्रेस पार्टी स्वयं में सक्षम है. केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे सरकारी तपास यंत्रणांचा ससेमिरा लावतं असाही इंडिया आघाडीचा आरोप आहे. समन्वय समितीच्या आजच्या बैठकीत आघाडीचे काही नेते पोहोचू नयेत म्हणून जाणीवपूर्वक ईडीने समन्स दिले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. ईडी नहीं चाहती, बीजेपी नहीं चाहती, केंद्र सरकार नहीं चाहती कि अभिषेक बैनर्जी दिल्ली में पहुंचे और इंडिया के कोऑर्डिनेशन कमेटी में उनका सहभाग हो. आज की तारीख उनको ईडी का समन्स है और बुलाया गया है, लेकिन हमने कहा है उनको कि हम आपकी कुर्सी वैकेंट रखेंगे. एकाच एक उमेदवार दिला तरच भाजपला हरवणं शक्य आहे हे कसबा पोटनिवडणुकीत दिसलं. पण तसं झालं नाही तर मतविभाजनाचा फायदा भाजपला होतो हे चिंचवड पोटनिवडणुकीत दिसलं. कसबा पॅटर्नची चर्चा आघाडीच्या मुंबई बैठकीतही झाली होती. त्यामुळे विविध पक्षांच्या महत्वाकांक्षांना मुरड घालत कसबा पॅटर्न राबवणं हीच इंडिया आघाडीची प्राथमिकता असेल. 0 आवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. शरद पवारांच्या घरी झालेली ही समन्वय बैठक जवळजवळ 2 तास चालली. त्यामुळे बैठकीत काय झालं ते सर्वच बाहेर मीडियाला सांगणं अपेक्षितही नव्हतं. पण बैठकीत काय अपेक्षित होतं त्यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. जागा वाटप राज्यनिहाय व्हावं, राज्य पातळीवर निर्णय व्हावेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत आवाज उठवणे, एकत्रित आवाज उठवणे, वेगवेगळ्या पक्षांचे मुद्दे आघाडीच्या माध्यमातून मांडणे, विशेष अधिवेशनात सरकारला घेरण्याबाबतही चर्चा करणे, मणिपूर हिंसाचार, जातनिहाय जनगणना, वाढती महागाई या मुद्द्यांवर भर देणे, जनतेचे मुद्दे घेऊन जनतेत कसे जायचे ते ठरवणे, देशात सर्व पक्ष काही सभा एकत्रित घेणार त्याचं ठरवणे, गणपतीनंतर महाराष्ट्रात एकत्रित सभा होण्याची शक्यता ती दिशा ठरवणे, अशा बऱ्याच गोष्टी या बैठकीमध्ये ठरणं अपेक्षित होतं. इंडिया आघाडीतील नेते मोदी सरकारला विविध मुद्द्यांवर घेरायचा प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूचे द्रमुकचे नेते सनातनवर वादग्रस्त बोलले. आता ममता बॅनर्जींनी गांधी जयंतीला राजघाटावर सरकारचा निषेध करण्याची परवानगी मागितली आहे. केंद्रानं मनरेगाचा निधी दिला नसल्याचं ममता दीदींनी सांगितलं. तसंच पश्चिम बंगालच्या वाट्याचे विविध योजनेतील 1,15,000 कोटी रुपये दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
काँग्रेसनं अडाणीचा मुद्दा लावून धरलाय. एकंदरीतच आघाडीतील प्रत्येक पक्ष आपापली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न कायम करतोय आणि याच मुद्द्यांशी संबंधित एक प्रश्न आम्ही विचारला होता. तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात, ज्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, इंडिया आघाडीला समन्वय समितीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला शोधता येईल का? अजित यांनी ट्विटरवर म्हटलंय, आपल्या नक्की जबाबदाऱ्या काय हे 5 वर्षात लोकप्रतिनिधींना कळत नाही. तिकडे आघाडीतील जागा वाटप एका बैठकीत ठरणं महाकठीण. फेसबुकवर भूपेंद्र पटेल, फॉर्म्युला शोधण्या इतकी परिपक्वता यायला अजून वेळ आहे. फेसबुकवरून गजानन चंद्रभागा, इंडिया आघाडी ही शेवटची लढाई समजूनच एकमेकांचे हेवेदावे न करता योग्य निर्णय घेऊनच मैदानात उतरणार. फेसबुकवरून संतोष जाधव, जुडेगा भारत जीतेगा भारत असंच पाहिजे होतं. युट्यूबवरून WM4_user या नावानं खात आहे, वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्रात इंडिया आघाडीला फायदा होणार नाही. युट्यूबवरून मेघा मोरे, छत्रपती संभाजीनगरहून प्रतिक्रिया, इंडिया आघाडी समन्वयातून एक एक पाऊल योजनापूर्वक टाकत आहे. याच विषयावर सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आत्ताच आपण प्रश्न बघितला होता. प्रश्न होता, इंडिया आघाडीला समन्वय समितीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला शोधता येईल का? युट्यूबवर एकूण 10,000 मतं पडलेली आहे. 78% लोकांना वाटत होतं की हा फॉर्म्युला शोधता येईल, 22%नी मात्र नाही म्हटलं होतं. आज तरी जागा वाटपाची माहिती समोर आलेली नाहीये, सुरुवात झालीये एवढंच कळलंय. 58% लोकांना ट्विटरवर होय वाटतंय, 42% लोकांनी नाही म्हटलंय. जागा वाटपाचं फॉर्म्युला इन्स्टाग्रामवर 2,500 मतं आलेली आहे. शोधता येईल का हे इन्स्टाग्रामवर 66% लोकांना वाटतं होय, 34% लोकांना वाटतंय नाही. फेसबुकवर 58% लोकांना वाटत होतं होय, 42% लोकांना वाटतंय हा फॉर्म्युला शोधता येणार नाही. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीवर भाजपनं टीका केली आहे. अँटी हिंदू कोऑर्डिनेशन कमिटी अशी संभावना संबित पात्रा यांनी केली आहे. इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हा प्रश्नही अनुत्तरित राहतोय. आमच्याकडे भरपूर चेहरे आहेत, भरपूर पर्याय आहेत. या थाटाचं उत्तर ममता बॅनर्जी, नितीश कुमारांपासून उद्धव ठाकरे, संजय राऊतांपर्यंत अनेकांनी दिली. मात्र या जास्त विकल्प, जास्त पर्यायांमधून एक निवडायचा आहे आणि तिथेच मतभेद होतात. या वास्तवाची जाणीव इंडिया आघाडीला असेलच. त्यामुळे सगळे पक्ष मान अपमान विसरून एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. आपचे खासदार राघव चड्डांनी खूप सोपा मंत्र दिला आहे, मनभेद, मतभेद आणि महत्वाकांक्षा दूर ठेवून लढलो तर सगळे प्रश्न सुटतील, यश मिळेल असं ते म्हणाले. या तत्वावर विविध विचारांचे, विविध मतांचे हे नेते किती काळ चालतात त्यावरच मोदींसमोर इंडिया आघाडी किती मोठं आव्हान उभा करू शकते ते ठरणार आहे. बंड, गद्दार, खोके, खेकडे, राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर हे शब्द आपण गेली वर्षभर ऐकत आलोय. पुढची बातमी आहे या शृंखलेतील पुढच्या घडामोडीची, शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणाची. राज्यातल्या सत्ता संघर्ष हा सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात तर पोहोचलाच, मात्र शेवटी चेंडू पोहोचलाय तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात. आणि आता याच आमदार अपात्रतेची उद्यापासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीला सुरुवात करणार आहेत. नार्वेकरांनी शिंदे गटाच्या 40 आणि उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या 14 आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यात आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे. या नोटिशीवर एकनाथ शिंदे गटाकडून सामूहिक तब्बल 6,000 पानी स्पष्टीकरण देण्यात आलंय. तसंच बरेच उर्वरित पुरावे सुनावणी दरम्यान शिंदे गटातील आमदार नार्वेकरांपुढे मांडतील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे हे पुरावे नक्की कुठले
त्याचेही कुतूहल आहे. फेब्रुवारीत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना दिले. कोर्टाच्या निर्देशानंतर अपात्रतेची सुनावणी ही आधीच्या कोर्ट निर्णयानुसार 3 महिन्यात पूर्ण करावी लागेल अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अशी कुठलीही वेळ मर्यादा घालून दिली नसल्याने ही सुनावणी तब्बल 4 महिन्यांनी सुरू होते. त्यामुळे दरम्यानच्या काळातही अनेकदा सत्ताधारी शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये वादाच्या ठिणग्याही उडाल्या. मात्र आता उद्या परत एकदा शिंदे ठाकरे संघर्षातील पुढच्या अंकाला सुरुवात होणार असल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापणार हेही तितकंच खरंय. दरम्यान उद्या सर्वप्रथम ठाकरे गटाच्या आमदारांना आपली बाजू मांडायची संधी मिळणार आहे. ठाकरे गटाकडून त्यांचे 2 वकील आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना आपलं म्हणणं मांडा असं सांगण्यात आलं तरच आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील अशी माहिती वैभव नाईकांनी दिली आहे. खरं तर आम्हाला त्रास देण्यासाठी या नोटीस आहे असं माझं व्यक्तिशः म्हणणं आहे. आणि कारण 16 आमदारांच्या अपत्रे संदर्भात लवकर निर्णय घ्यायचा, तर 16 आमदार अपत्रेबरोबर आमच्या सगळ्याच आमदारांना या ठिकाणी चौकशीसाठी बोलवले. आम्ही आमचं अध्यक्षांकडे म्हणणं काय असेल ते आम्ही लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात देऊ. आणि हे लोकांना पण माहिती आहे की शिवसेनाचे प्रतोद कोण आहेत, शिवसेना कोणाची आहे आणि रस्त्यावर शिवसेना कोणाची आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आता नुसतं कायदेशीर नसतं, लोक सुद्धा या निर्णयाकडे पाहत आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी योग्य आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी लोकांची आणि आमची अपेक्षा आहे. ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्यापासून सुनावणी होणार आहे त्यांच्यावर एक नजर टाकूया. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, खुद्द मुख्यमंत्र्याचं नाव आहे. संदीपान भुमरे, तानाजी सावंत, यामिनी जाधव, लता सोनावणे, बालाजी कल्याणकर, बालाजी किणीकर, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, अनिल बाबर, रमेश बोरनारे, भरत गोगावले. उद्याही आपले ह्या बातमीकडे लक्ष असणार आहेच. मात्र आता वेळ आजच्या भागात इथंच थांबण्याची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आहे बातम्या ऑन द स्पॉट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.